मायग्रेन किंवा डोकेदुखी हा जर का समजा त्रास असेल तर हा बेसिकली ऍसिडचा त्रास आहे। शरीरातल्या ऍसिडची मात्रा जेव्हा तीव्र होते तेव्हा हा त्रास होतो आणि शरीरातलं वाढलेलं ऍसिड कमी करण्यासाठी न्यूरोथेरपीपेक्षा उत्तम पर्याय आपल्याकडे नाहीये। सो याच्यासाठी एक छोटासा उपाय तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता। डोकं दुखत असो किंवा नसो, ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी डोकं दुखल्यावरतीच हे करावं असं नाहीये, हे कधी पण करू शकता। फक्त जेवण केल्यावर किंवा काहीही खाल्ल्यावर 1 तासापर्यंत हे करू नये। याच्यामध्ये तुमच्या उजव्या मांडीचा जो आतला भाग आहे हा आतला भाग असा वरती असावा आणि ह्याच्यामध्ये जांघेच्या जॉईंट पासून ते गुडघ्याच्या जॉईंट पर्यंत दोन्ही हातांनी जेवढं जास्तीत जास्त प्रेशर देता येईल तेवढं प्रेशर देत देत आपल्याला खाली जायचंय। अशा पद्धतीने दोन्ही हातांनी प्रेशर तुम्ही देऊ शकता। कोणाकडनं जर का करून घ्यायचं असेल तर तसंही करू शकता। फक्त इजा होऊ नये इतकं प्रेशर असावं, पण अगदीच जाणवलं पण नाही असं प्रेशर नसावं। प्रेशर दिलं गेलं पाहिजे। सो अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रेशर दिलं इथे तर ह्या भागात खूप वेदना तुम्हाला जाणवतील। या भागात वेदना आहेत म्हणजेच ऍसिडचा त्रास आहे। हे केल्या केल्या मुखधोती करावी किमान 10 वेळा। मुखधोती म्हणजे नाकाने श्वास भरायचा आणि तोंडाने जोरात सोडायचा आहे। अशा पद्धतीने हे 10 वेळा करावं। मांडीचा पॉइंट करायचा आणि लगेच मुखधोती 10 वेळा। असं केल्याच्या नंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यावं। हे दिवसातनं 2दा किंवा 3दा करता येतं। याच्याने हळूहळू ऍसिड कमी झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि ज्यांना मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांना नक्कीच फरक जाणवू शकेल। अधिक माहितीसाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती आम्हाला संपर्क करू शकता।